माननीय जयंतरावांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ त्यांना आम्ही भेटलो. आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी व्यक्तीनं योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहेत. त्याचं काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही. निवडणूक झाली त्या दोषासहित झाली. असे काही दोष की जे माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत, असे दोष आहेत. काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत नाव ते दिसत आहेत, पत्ते चुकीचे आहेत, एका घराच्या नावावर अनेक आहेत. माझं एखादं कॉलेज आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे, त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार, असं होणार असलं निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते बी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था. या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती. आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 1 जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली आहे. त्या अगोदर कोणतंही पुनर्विलोकन जे असतं ते 6-7 महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही. पुन्हा नवीन नावं नोंदण्याकरताची मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित 1 जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे. आणि म्हणून आमचं असं इच्छा होती की हे चुकीचं, हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं, केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती, निवडणूक आयोगाची. त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही. आता ह्या घोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे, या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. यामुळे हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत. त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्या मांडत असताना जो मुद्दा माननीय जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे ज्यांचे पासवर्ड दुसरीकडे दिलेले आहेत ते हे सगळे हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं, असं सुद्धा दिसतंय. हे पुराव्यासह माननीय राहुलजींनी दाखवलेलं होतं. ही वस्तुस्थिती, याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा, तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे. दाखवायचं